महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9,54,00,000 मग मतदार 9,70,00,000 कसे? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला सवाल. अंतिम मतदार यादी देण्याची केली मागणी. दिल्लीत काँग्रेसचा पराभव होणार असल्यानं बचावासाठी राहुल गांधींचा मतदानाच्या आकड्यांवरून आरोप. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, तर हा रडीचा डाव असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची टीका. ठाकरेंचे अनेक माजी आमदार आणि खासदार संपर्कात टप्प्याटप्प्यानं प्रवेश. माधाच्या बातमीला सामंत शिरसाट यांचा दुजोरा, तर शिंदे गट भाजपच्या पोटातलं अपेंडिक्स कधीही काढलं जाऊ शकतं. संजय राऊतांचा पलटवार. आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. ठाकरेंच्या सर्व 9 खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवली एकी. बीडमधील घटनांवरून लक्ष हटवण्यासाठी खोटे दावे. अरविंद सावंत यांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कारानं करण्यात येणार सन्मानित. दिल्लीत 11 फेब्रुवारीला शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सन्मान होणार. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा होणारा सन्मान महत्त्वाचा. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांना वगळलं. आदिती तटकरेंची माहिती. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र. स्वेच्छेने नावं मागे घेणाऱ्या महिलांची संख्या 1.5 लाखांवर. आपण तोंड उघडलं तर धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडेंचंही पद जाईल. करुणा शर्मांचा हल्लाबोल. दबाव टाकून मुलाला आपल्या विरोधात उभं केल्याचा आरोप. दहावी 12वीच्या परीक्षेत कॉपी केल्यास थेट फौजदारी गुन्हा. राज्य शिक्षण मंडळाची कठोर भूमिका. गुन्हा दखलपात्र अजामीनपात्र असेल असा इशारा. बुलढाण्यामध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. मुलीची प्रकृती चिंताजनक, तर जतमधल्या घटनेच्या आरोपींना फाशीच्या मागणीसाठी स्थानिकांचा मोर्चा. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर केजरीवालांच्या घरी एसीबीची धडक. नोटीस न देताच एसीबीचं पथक आल्याचा केजरीवालांच्या टीमचा दावा. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सनी कपात. कर्जाचा हप्ता कमी होणार. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण आढावा जाहीर. सरकारी सोयाबीन खरेदी केंद्राची मुदत वाढवावी. राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव. 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपल्यानं शेतकरी हवालदिल. 7 पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करत भारतीय सैन्याची उल्लेखनीय कामगिरी. पूंछमधील कृष्णा घाटीजवळ घुसखोरीचा प्रयत्न. 3 पाकिस्तानी लष्करी सैनिक असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.